मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे दाखवणार आहे की एकाच कोंबडीखाली ठेवलेली पिल्लं एकाच दिवशी फोडलेली पिल्लं आहेत. तुम्हाला हा पिल्लू दाखवतो. हा पिल्लू बघा, याची वाढ व्यवस्थित आहे. हा पिल्लू बघा, व्यवस्थित आहे. आता हा पिल्लू बघा, छोटा आहे बघा, त्याच्यापेक्षा छोटा आहे. हा पिल्लू बघा, हा वाला छोटा आहे. सगळ्यात छोटा दाखवतो. हा बघा बघा, आता तो आजारी वगैरे काहीच नाही आहे. ही साईज पण थोडी कमी आहे. हे बघा, तो काय आजारी नाही, एकदम ॲक्टिव्ह आहे. तो बघा, एकदम ॲक्टिव्ह आहे. बघा, हात लावला तर हे बघा, पूर्ण ॲक्टिव्ह. हा बघा किती मोठा आहे. हा बघा, याचं कारण असं आहे की आपण छोटी अंडी पण ठेवली होती आणि मोठी अंडी पण ठेवली होती. एकच वयाचा पक्षी बघा किती फरक आहे बघा. म्हणून मित्रांनो, याच्यानंतर जर तुम्ही कोंबडीखाली अंडी ठेवणार असाल तर ती चांगली मोठी अंडी बघून ठेवायची, जेणेकरून पिल्ल्यांची पुढे मरतूक नाही होत. आणि ज्या पिल्ल्यांची वाढ सुरुवातीपासूनच कमी असते, त्यांनी किती जरी खाना खाल्ला तरी त्यांचं मरण्याचं प्रमाण जास्त असते. चान्स त्यांची कमी असते जगण्याची. आणि वाढ ही लवकर होत नाही, वजन त्यांचं लवकर वाढत नाही. हे बघा, हे तुम्ही प्रत्यक्ष आपल्या या व्हिडिओमध्ये बघू शकता. बस एवढंच सांगायचं त्या व्हिडिओमध्ये. तर याच्यापुढे तुम्ही कोंबडीखाली अंडी ठेवताना जरा विचार करूनच मोठी अंडी ठेवा. धन्यवाद मित्रांनो.